नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर साधी सोपी सेवा बघणार आहोत. जी सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. जसं की आपण गुरुचरित्र पारायण करतो आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी, संकट, दुःख दूर होण्यासाठी. बघा, ज्या घरामध्ये संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण होतात, वर्षामध्ये 7 गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये होतात, त्या घरावरती कधीही कोणतंही संकट येत नाही. इतकी प्रभावी सेवा ही आहे म्हणजे गुरुचरित्राची. तर त्याचप्रमाणे जर आपण ही सेवा जी आहे ती गुरुचरित्रासंबंधीच आहे. बघा, कधीकधी आपल्याला असं होतं की इच्छा असूनसुद्धा काही सेवा करायला आपल्याला जमत नाही. आपलं काम असतं किंवा जॉब असतो, नोकरी, लहान मुलं, जॉईंट फॅमिली, या सगळ्या कारणांमुळे इच्छा असून पण आपल्याला सेवा करायला जमत नाही. कुठेतरी आपल्या घरामध्ये आपल्या हातून आपल्या सेवा कमी पडत असतात. आणि बघा, आपण ज्यांना आपलं गुरु मानलेलं आहे त्या गुरूंची सेवा होणं तर अतिशय आपल्या हातून महत्त्वाचं आहे. तर बघा, आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचण असते. कुणाला विवाहासंबंधी, संततीसंबंधी, नोकरीसंबंधी, पैशासंबंधी, आर्थिक अडचणी किंवा वैवाहिक अडचणी, शैक्षणिक, कोणत्याही प्रकारच्या अडचणीवरती जी काही गुरुचरित्राची सेवा आहे ते आपण करू शकतो. जर तुमचा विवाह जमत नसेल तरीसुद्धा त्यासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. संततीसाठी गुरुचरित्र पारायण करू शकता. पण जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटतं की मी इतके कष्ट करतोय, इतके राबतोय. म्हणजे बघा, कधी कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप कष्ट करतो, पैसा घरामध्ये येतो पण आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. आणि असं होतं की आपण एखादी इच्छा ठेवून, म्हणजे मनात इच्छा ठेवून, स्वामींना सांगून, संकल्प करून आपण सेवा करत असतो. पण कधीकधी आपले भोग, आपले प्रारब्ध आडवे येत असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत असतो, अनुभव यायला वेळ लागत असतो. तर ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात राजयोग येईल, आयुष्याचं सोनं होईल, कल्याण होईल. पण गुरुचरित्रातील हा अध्याय जो आहे, तर आता ही सेवा कोणती आहे तर अगदी साधी सोपी. बघा, ही सेवा म्हणजे गुरुचरित्रातील एक अध्याय आहे. ज्या अध्यायाचं तुम्हाला रोज पठण करायचं आहे. जसं की आपण 14वा अध्याय रोज वाचतो, म्हणजे काही भक्त रोज 14व्या अध्यायाचं पठण करतात, काही जण 18व्या अध्यायाचं पठण करतात, काही 14व्या आणि 18व्या दोन्ही अध्यायाचं पठण करतात. त्याचप्रमाणे असा एक अध्याय आहे. बघा, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाला प्रत्येक अध्यायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी आहे आणि त्या अध्यायाचं तुम्ही ज्या कारणासाठी तुम्ही पठण कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडते आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळत असतं. तर ह्या अध्यायाचं महत्त्व काय आहे तर सगळ्यात पहिले बघा, हा अध्याय वाचत असताना या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की निस्वार्थी भावनेने आपण जर एखादी सेवा करू, आपल्या गुरूंची असेल, दत्त महाराजांची असेल, स्वामींची असेल, तर निस्वार्थी भावनेने केलेली सेवा आपल्याला खूप काही देऊन जाते. अशा प्रकारे थोडक्यात या अध्यायाचं महत्त्व आहे. त्या अध्यायामध्ये काय आता ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांना या अध्यायाचं महत्त्व माहीत असेल किंवा त्यातील कथा देखील माहीत असेल. तर या अध्यायाचं रोज तुम्ही पठण कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सोनं होईल, आलेला पैसा स्थिर राहील, घरात लक्ष्मी नांदेल, घरात सुखसमृद्धी नांदेल, घरात सगळीकडे कटकट, भांडण असं काही असेल तर ते सुद्धा मिटून जाईल. फक्त ही सेवा करत असताना निस्वार्थी भावनेने करा. मला हे हवंच आहे म्हणून करू नका. मला भरपूर काही महाराजांनी दिलेलं आहे म्हणून तुम्ही सेवा करा. खरंच सांगते, खूप प्रभावी सेवा आहे. तर आता या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की एक छोटीशी कथा आहे. ती कथा मी तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर करते. तो अध्याय कोणता आहे ते सांगते, अध्याय कसा वाचायचा, नियम, अटी सगळं मी सांगते. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आता या अध्यायामध्ये अशी कथा सांगितलेली आहे की एक धोबी असतो. तो धोबी जो आहे, आता तो धोबी धुणं धुत असतो, कपडे धुत असतो. तर रोज तो नदीवर जात असतो.
धुणं धुण्यासाठी. तर ज्यावेळी तो धोबी धुणं धुण्यासाठी नदीवर जात असतो त्यावेळी दत्त महाराज जे आहेत ते दत्त महाराज स्नान करण्यासाठी नदीवर येत असतात. रोज धोबी ज्यावेळी जात असतो त्यावेळी दत्त महाराजांचं म्हणजे तिथे स्नान करण्यासाठी गेलेलेच असतात. तर ज्यावेळी दत्त महाराज स्नान करण्यासाठी तिथे येतील त्यावेळी तो धोबी जो असतो, ज्यावेळी दत्त महाराज येतील त्यावेळी तो महाराजांना नमस्कार करतो. अगदी मनात म्हणजे ज्या क्षणी महाराज दिसतील म्हणजे दत्त महाराज दिसतील त्या क्षणी तो धोबी जो आहे तो मनापासून अगदी कोणतीही मनात अपेक्षा, इच्छा किंवा मला हे हवं आहे म्हणून मी महाराजांना नमस्कार करतोय, निस्वार्थी भावनेने तो महाराजांना नमस्कार करतो. ज्या क्षणी दिसतील ना त्या क्षणी तो महाराजांना नमस्कार करतो. तर रोज असं घडायचं. म्हणजे रोज तो धोबी जायचा, रोज दत्त महाराज स्नान करण्यासाठी जायचे आणि रोज धोबी नमस्कार करायचा, अगदी मनापासून करायचा. त्याच्या मनात काही असं मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा म्हणजे महाराजांनी मला हे द्यावं म्हणून मी महाराजांची सेवा करतोय किंवा नमस्कार करतोय असं नाही. निस्वार्थी भावनेने अगदी मनापासून तो नमस्कार करायचा. तर असं रोज घडायचं. तर एक दिवस काय झालं, रोज असं त्याच्या हातून नमस्कार महाराजांच्यापर्यंत त्याचा पोहोचायचा. शेवटी महाराजांना म्हणजे शेवटी दत्त महाराजांच्यापर्यंत त्याची सेवा पोहोचली. दत्त महाराजांनी त्याला सांगितले की बाबा तुझा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तू निस्वार्थी भावनेने अगदी मनापासून कोणतीही इच्छा अपेक्षा न ठेवता मला रोज नमस्कार करायचास. कधीही काही तू मागितलं नाहीस, कधीही कशाची इच्छा ठेवली नाहीस, कधीही अपेक्षा ठेवली नाहीस. इतकी तुझी गरिबी आहे, दरिद्री आहे, तरीसुद्धा एका शब्दानं तू मला काही मागितलं नाहीस आणि उलट निस्वार्थी भावनेने माझी सेवा करायचास, मला नमस्कार करायचास. तर तुझी हीच निस्वार्थी भावनेची जी सेवा आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुझं जे काही आजपासून दरिद्री आहे, गरिबी आहे ती सगळी दूर गेलेली आहे. आजपासून तुझ्या आयुष्यामध्ये म्हणजे तुला जे हवं ते तू मागू शकतोस, मी द्यायला तयार आहे. आजपासून तुझं नशीब उघडलेलं आहे, लक्षात घे. आणि तुला जे हवं ते तुला माग, असं महाराज त्याला आशीर्वाद देतात. तर ज्यावेळी महाराज असं त्याला सांगतात त्यावेळी तो धोबी विचार करतो आणि म्हणतो की पण त्यावेळी धोबी महाराजांना काही मागत नाही. उलट महाराजांनी असा आशीर्वाद दिल्यानंतर त्याच्या म्हणजे मनात आणखीन ऊर्जा निर्माण होते, आणखीन सेवा करण्याची ऊर्जा निर्माण होते आणि अधिक निस्वार्थी भावनेने किंवा अधिक म्हणतो ना की भक्तीने तो सेवा करायला लागतो महाराजांची. पण तो महाराजांच्याकडे काही मागत नाही. उलट महाराजांना सांगतो की तुम्ही जे काही दिले त्यात मी सुखी आहे, समाधानी आहे, असंच तो म्हणत असतो. त्यानंतर असंच दिवस जात असताच महाराज रोज स्नान करायला जातात आणि रोज धोबीसुद्धा तिथे असतो. तर एक दिवस असं घडतं की ज्यावेळी धोबी धुणत होत असतो त्यावेळी तिथे एक नाव येते, म्हणजे होडी येते. ती होडी जी असते ती अगदी सुंदर असते, फुलांनी पानांनी अशी सजवलेली असते. सगळीकडून अशी म्हणजे लखलखाट असतो त्या होडीवरती आणि त्या होडीमध्ये जे असतात ते राजाराणी बसलेले असतात आणि त्या राजाराणीची बोट किंवा होडी म्हटल्यावर ती सुंदरच असणार, सजवलेलीच असणार किंवा अतिशय सुरेख होती. अगदी पाहत बसावं अशी ती होडी होती. तर ती होडी त्या धोब्याला दिसली आणि त्यामध्ये जो राजा होता तो राजासुद्धा त्याला दिसला. त्यावेळी त्या राजावरचे म्हणजे राजाच्या अंगावर जे दागिने होते, त्याचा जो उंची पोशाख होता, त्याचं जे वैभव होतं, त्याचा जो म्हणजे सोने चांदीने तो मढलेला राजा होता, त्या राजाला पाहून धोब्याच्या मनात आलं की अरे वा, किती सुंदर आयुष्य आहे, कोणतंच कष्ट नाही, कोणतंच दुःख या राजाच्या आयुष्यात नाही. सगळीकडून सुख आहे, पैसा आहे, संपत्ती, धन दौलत सगळं याच्या नशिबात आहे, हा किती सुखी आहे. तर असं त्याच्या मनात आलं. पण तो महाराजांना बोलून दाखवलं नाही. असा तो मनातल्या मनात विचार, याच्यासारखा सुखी माणूस असूच शकत नाही असं म्हणजे त्या राजाला बघून धोब्याच्या मनात आलं. तर धोबी जो आहे तो पण हे काही सगळं तो महाराजांना बोलून दाखवून नाही, तो स्वतःच्या मनात विचार करत असतो. पण दत्त महाराज असं हे सगळं त्या राजाचं वैभव बघून त्याच्या मनात हे सगळं येतं. तर पण दत्त महाराजांना त्या धोब्याच्या मनातलं सगळं कळतं, कारण तो त्यांचा अगदी निष्ठावंत भक्त झालेला असतो. आणि ज्यावेळी तो असा धोबी राजाविषयी असा मनात विचार करतो की हा किती सुखी आहे, याच्याकडे किती संपत्ती आहे आणि याच्यासारखं सुख जर मला भोगायला मिळालं तर किती सुंदर होईल, असा धोबी तो मनातल्या मनात विचार करत असतो. आणि हे सगळं मनात जो तो काही विचार करत असतो हे सगळं दत्त महाराज जाणत असतात, हे त्यांना कळत असतं. शेवटी दत्त महाराज त्याला म्हणतात की तुझ्या मनात जो आत्ता विचार चालला आहे, तू जो आत्ता मनात विचार करतोयस ते सुख तुला उपभोगायचं आहे का? तुलासुद्धा राजा राणीचं म्हणजे राजा व्हायचं आहे का? राजाचं सुख तुला उपभोगायचं आहे का? धन संपत्ती दौलत हे सगळं तुला हवं आहे का? तर
शेवटी धोबी म्हणतो, धोबी विचार शेवटी दत्त महाराज तुला जर हे हवं असेल तर मी ते तुला द्यायला तयार आहे. पण शेवटी धोबी काय म्हणतो, म्हणजे धोबी विचार करतो की ह्या जन्मात मी हे सगळं वैभव घेऊन, राजाचं सुख घेऊन किंवा धन संपत्ती दौलत, इतकी उंची वस्त्र, म्हणजे राजवैभव घेऊन मी काय करू, असं माझं ह्या जन्मामध्ये केवढं आयुष्य उरलेलं आहे, निम्मं गेलं आणि निम्मं राहिलं. मग आत्ता हे राजवैभव उपभोगून मी काय करू, मी आहे यात समाधानी आहे. पण मला जर असं आयुष्य जगायचं असेल किंवा जगायचं असेल तर ते मला पुढच्या जन्मामध्ये जगायचं आहे. ह्या जन्मात माझं असं किती एवढं आयुष्य राहिलेलं आहे. म्हणून तो धोबी दत्त महाराजांना काय म्हणतो की राजवैभव तर मला जगायचंच आहे, म्हणजे राजाचं जे सुख आहे ते मला जगायचंच आहे, पण या जन्मात नाही, मला पुढच्या जन्मी राजाचं जे वैभव आहे ते म्हणजे सुख जे आहे ते जगायचं आहे. तर असं मागणं तो दत्त महाराजांना मागतो. शेवटी दत्त महाराज अर्थात त्याला जे पाहिजे ते देणारच असतात, कारण त्याची भक्तीच इतकी निस्वार्थी असते की महाराज त्याला कोणतीही त्याची इच्छा पूर्ण करायला तयार असतात. शेवटी दत्त महाराज त्याची इच्छा पूर्ण करतात आणि त्याला आशीर्वाद देतात की तू पुढच्या जन्मात राजा म्हणून जन्माला येशील, राजवैभव तुझ्या पायाशी खेळत असेल, राजाचं सुख तू उपभोगत असशील, धन दौलत संपत्ती सगळं तुझ्या पायाशी लोळण घेईल, असा आशीर्वाद दत्त महाराज त्याला देतात. आणि शेवटी म्हणजे असा आशीर्वाद दिल्यानंतर धोबी त्यांना परत नमस्कार करतो. आणि पण नमस्कार करताना तो एक मागणं दत्त महाराजांना मागतो, परत एक मागणं मागतो की जरी मी पुढच्या जन्मात राजाचं सुख जगलो, राजवैभव जगलो, तरीसुद्धा मला तुमची सेवा करायची आहे, तुमचं दर्शन मला हवं आहे. जरी मी राजा झालो तरी मला तुमच्या चरणांशी राहायचं आहे किंवा तुमची सेवा करायची आहे, आणि तुमचं दर्शन मला हवं आहे, हे मला पुढच्या जन्मातसुद्धा हवं आहे. तर असं सुद्धा मला आशीर्वाद तुम्ही द्या. तर अशा प्रकारे दत्त महाराज तोही आशीर्वाद देतात त्याला की तू पुढच्या जन्मी माझा सेवेकरी होशील, तू जरी राजा झालास तरी तुझ्या म्हणजे मनामध्ये माझी भक्ती असेल, किंवा ते जे काही मागणं आहे तो स्वतः धोबी मागतो, मला तुमची सेवा करायची आहे, माझ्या मनामध्ये गर्व येऊ देऊ नका किंवा अहंकार येऊ देऊ नका, निस्वार्थी भावनेने जशी मी या जन्मात तुमची सेवा करतोय तशी पुढच्या जन्मातसुद्धा मला तुमची सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे ह्या अध्यायामध्ये ही कथा सांगितलेली आहे. आणि जसं धोबी निस्वार्थीपणाने महाराजांना रोज नमस्कार करायचा, त्याचं फळ इतकं मोठं महाराज त्याला देतात. म्हणूनच म्हणते हा अध्याय जर तुम्ही रोज पठण कराल तर तुमच्या आयुष्यातसुद्धा नक्कीच राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. बघा, कधीकधी आपण खूप सेवा करून म्हणजे मनापासून सेवा करतो पण आपल्या इच्छा अनुभव पूर्ण होत नाहीत. पण अशा साध्या अगदी छोटीच सेवा आहे, अगदी 10 ते 15 मिनिटं या सेवेला लागतात, पण खूप प्रभावशाली सेवा आहे. तर हा अध्याय कोणता, तर हा अध्याय आहे गुरुचरित्रातील 9वा अध्याय. तर ज्या स्वामी भक्तांनी दत्तभक्तांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांना ही कथा माहीत असेल. पण आता हा अध्याय वाचायचा म्हटल्यावर कसा वाचायचा, तर बघा, तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता, सेवा करू शकता. सलग 6 महिने तुम्ही ही सेवा करू शकता. जे तुमच्या यथाभक्तीने जेवढे जमेल तेवढे दिवस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. 108 दिवस, 51 दिवस किंवा 21 दिवस प्रकट दिनानिमित्तसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, आजपासून उद्यापासून. तर सगळ्यात पहिले ज्या दिवशी तुम्हाला आता हे पुस्तक 9व्या अध्यायाचं तर रोज आपल्याला 9वा अध्याय वाचायचा, तर गुरुचरित्र मोठंच घ्यावं का. आता सगळ्यात पहिले काही कमेंट्स मला गेल्यावेळी आल्या की ताई आम्ही 14व्या अध्यायाचं रोज पठण करतो, तर मग म्हणजे जे गुरुचरित्राला नियम आहेत तेच ह्या सेवेला पण नियम लागू होतात का, म्हणजे कांदा लसूण वर्ज्य किंवा अंथरूण वेगळं सेपरेट, किंवा म्हणजे जे किंवा एकच धान्य खायचं का, तर असं अजिबात नाही. तुम्ही या एका अध्यायाचं पठण करताय, त्यामुळे याला जे गुरुचरित्राचे नियम आहेत ते ह्या सेवेला अजिबात लागू होत नाहीत. तुम्ही म्हणजे निशंकपणाने किंवा न घाबरता ही सेवा अगदी रोज जशी आपण स्वामींची नित्यसेवा करतो तशी करू शकता. तर आता या रोज आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे, तर रोज गुरुचरित्राचा मोठं पुस्तक ग्रंथ घेऊन बसायचं का, तर असं अजिबात करायचं नाही. बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र आणि दिव्य ग्रंथ आहे. रोज आपण त्याला हलवायचं नसतं. एकदा गुरुचरित्र पारायण केलं की आपण त्याला व्यवस्थित पॅक करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतो, पण रोज आपण त्याची म्हणजे त्याला हात लावायचा नसतो किंवा त्याचा अपमान होईल असं वागायचं नसतं. कधीकधी आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो रोज तुम्ही ह्या अध्याय वाचण्यासाठी वाचू नका. तर मग काय करायचं, बघा, केंद्रामध्ये असेल किंवा धार्मिक दुकानांमध्ये असेल किंवा तीर्थक्षेत्री तुम्हाला गुरुचरित्राचं
गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक मिळतं. जसं की हे बघा, आता हे गुरुचरित्राचा 18वा अध्याय आहे. अशा प्रकारे तुम्हाला 9व्या अध्यायाचं सुद्धा पुस्तक मिळेल. ते केंद्रात मिळेल, कुठेही तुम्हाला मिळेल, धार्मिक दुकानांमध्ये मिळेल. आता मी हे गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज पठण करते, त्यामुळे मी हे रोज हा 18वा अध्याय वाचते. तर तुम्हाला 9वा अध्याय वाचायचा आहे तर तुम्ही 9व्या अध्यायाचं हा जो काही छोटीशी पुस्तिका आहे किंवा छोटासा ग्रंथ आहे तो तुम्ही म्हणजे दुकानातून खरेदी करायचा आहे. अगदी 10 रुपये, बघा इथे 10 रुपये फक्त मूल्य आहे, म्हणजे याची किंमत आहे. तर अशा प्रकारे छोटंसं पुस्तक आणून तुम्ही त्याचं पठण करायचं आहे. आता या सेवेला नियम अटी काय आहेत? जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आहे, म्हणजे कडकडीत वर्ज्य करायचा आहे. बघा, शेवटी ही गुरुचरित्राचीच एक छोटीशी सेवा आपण म्हणू आणि आपल्या हातून कुठेतरी दत्त महाराज ही सेवा करून घेत आहेत, त्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही, पण मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. शक्यतो परान्न वर्ज्य करा. परान्न, आपण जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर नक्की परान्न वर्ज्य करा. परान्न का खाऊ नये, कोणाचा खर्च खाऊ नये, याचा सगळा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर त्याचबरोबर म्हणजे एखाद्या वेळेस मासिक धर्म सुतक विटाळ आलं तर तेवढे दिवस स्किप करायचे, परत सेवेला चालू करायचं. सुतक विटाळ तर सेवा खंडित होते, परत नव्याने तुम्ही संकल्प करून चालू करू शकता. किंवा संकल्प न करता मी सलग 6 महिने ही सेवा करणार आहे म्हणून तुम्ही महाराजांना बोलून, महाराजांना सांगून सेवेला चालू केलं तरी चालेल. आता सेवा कशी करायची, काय करायची? बघा, ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे, गुरुवारपासून करा, आजपासून करा, उद्यापासून करा, कधीहीपासून करू शकता. ज्या दिवशीपासून सेवा चालू करणार आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी छान उठायचं, स्नान करायचं, आपली देवपूजा करायची, महाराजांना संकल्प करायचा. संकल्प सोडून तुमची ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करताय, म्हणजे या अध्यायाचं पठण करताय, ती इच्छा बोलायची आणि महाराजांना सांगायचं की ही सेवा माझ्याकडून करून घ्या, पूर्ण होऊ दे आणि इच्छित फळ मला मिळू दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची. शेवटी बघा, आपण फक्त सेवा करत राहायचं. या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे? निस्वार्थी भावनेने सेवा करत राहायचं. भले तुम्ही, आता आपलं काय होतं, आपल्या मनात ज्या इच्छा अपेक्षा असतात त्या महाराज जाणतच असतात, पण कधीकधी आपण त्यांना बोलूनसुद्धा दाखवावं लागतं, संकल्प करावा लागतो. संकल्पयुक्त केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. तर आता अशा प्रकारे जशी नित्यसेवा करतात, ह्याला नियम अटी तर मी सांगितलं, नियम अटी काही नाही. ज्या दिवशी मांसाहार घरात असेल त्या दिवशी सेवा करायची नाही. त्यात छोटी जरी पुस्तिका असली त्या ग्रंथाला हात लावायचा नाही. त्यानंतर आता जशी आपण नित्यसेवा करतो, रोज 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी, त्यानंतर तुम्हाला या अध्यायाचं देखील पठण करायचं आहे. तर आता मी काय करते बघा, तर रोज स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय वाचते, तारक मंत्र म्हणते आणि म्हणजे नामस्मरण, 1 माळ नामस्मरण करते. आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर, म्हणजे आपली नित्यसेवा झाल्यानंतर हा 18वा अध्याय वाचते. तर अशाच प्रकारे तुम्हाला नित्यसेवा करून 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप 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 प्रभावशाली सेवा आहे. प्रत्येक गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि ज्या त्या संकटानुसार आपण तो अध्याय वाचलो तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा. जीवनात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही, इतकी प्रभावी सेवा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.